सर्वांना मी शिवजयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा बोलतोय आणि मी आपल्या राजाला श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना धन्यवाद बोलून सुरू करतो आहे. ठीक आहे, तर मी आज तुम्हाला एक लक्ष देऊन ऐका. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा 13 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे जे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप युजफुल होणार आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी निर्णय घेण्यासाठी आणि खूप काय गोष्टी चांगल्या वाढण्यासाठी तुम्हाला ग्रोथसाठी कामाला येणार आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की आपला जो छत्रपती शिवाजी महाराज हे आपले भारताच्या इतिहासामध्ये एक वन ऑफ द ब्रेवेस्ट आणि वाईज रुलर होते. ते एक लेजंड होते, ऑल टाइमचे होते आणि त्यांची जी इनक्रेडिबल अचिव्हमेंट होती ती पूर्ण वर्ल्डच्या जगामध्ये एक डिफरन्स केलाय. आज त्यांचं नाव पूर्ण जगामध्ये काढलं जाते आणि ते एक विजनरी पर्सन होते आणि ते प्रत्येक दिवशी मिशनवरती होते, प्रत्येक दिवशी. आणि मी तुम्हाला आज ते 13 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आज आपल्या शिवजयंतीच्या टायमाला. ठीक आहे, तर पहिली नंबर गोष्ट आणि लक्षात घेऊन लास्टच्या व्हिडिओ पर्यंत राहा आणि प्रॉपरली. तर पहिली गोष्ट मी सांगेन की सॉल्व्हिंग प्रॉब्लेम इज अ आर्ट अँड नॉट लेस दॅन इन्व्हेन्शन. ते बोलतात ना की पहिला प्रॉब्लेम आहे की लोकांचे जे प्रश्न सोडवणं हा एक आर्ट आहे आणि हा एका इन्व्हेन्शन पेक्षा कमी नाहीये. तर नंबर वन हा लक्षात आहे. तुमच्या लाईफमध्ये जितके पण प्रॉब्लेम आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये, तर तुम्ही तो तुमचं बोलतात ना की तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता आणि तो बिल्ड करायची आहे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. ठीक आहे, एक आर्ट आहे हा. ठीक आहे, त्यानंतर ही प्रोटेक्टेड एंटायर नेशन फ्रॉम एनिमी. त्यांनी पूर्ण आपल्या देशाला, एंटायर नेशनला त्यांनी प्रोटेक्ट केलंय. तसंच आपल्या लाईफमध्ये आपल्याला आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करायचे, आपल्या स्वतःला हेल्थला प्रोटेक्ट करायचे. ठीक आहे, तर पहिलं त्यांनी त्यांनी केलं आणि हेच आपलं कर्तव्य आहे. आपण लक्षात ठेवा, आपण दोन लोकांचं जबाबदारी घेऊन आलोय. एक तर त्या ज्या लोकांनी आपल्याला ह्या लाईफमध्ये आणलेलं आहे, जे आपले आई वडील आहेत आणि ज्यांना आपण आणलेलं आहे आपल्या लाईफमध्ये, जे आपले मुलं असणार आणि आपल्या वाईफला आपल्या लाईफमध्ये आणलेलं आहे आपण, तर त्यांची जबाबदारी घेणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जसे महाराज तुम्हाला माहितीच आहे की ते स्त्रियांप्रती किती, कुठे त्यांना बोलतात ना प्रॉब्लेम झालेल्या स्त्रियांसाठी ते आवडत नव्हते आणि ते खूप रिस्पेक्ट करायचे. ठीक आहे, ही नंबर टू होते. तिसरी गोष्ट, त्यांचा जो बोलतात ना सहन करण्याची क्षमता, त्यांचा टॉलरन्स आणि त्यांचे जे कर्तव्य होते, त्यांचे जे ड्युटीज होते ते कधी राहिले नाहीत. ते त्याच्या कधी माघार नाही घेतली. लक्षात ठेवा गाईज, तुम्ही आपल्याला स्वतःला झाड बनावं लागेल. बिकम अ ट्री. बोलतात ना, तुम्हाला खूप सहनशीलता आणि बोलतात ना दळावर राहायला पाहिजे. किती तुम्ही झाडाला तुम्ही दगड मारा, त्या झाडाची पानं तोडा, पण तो झाड तुम्हाला बोलतात ना गोड फ्रुट्स द्यायला कधी सोडणार नाही. किती, इट विल गिव्ह यू स्वीट फ्रुट्स इवन वेन हिट बाय एनी पर्सन. कळायला, तर ही नेहमी लक्षात ठेवा. सहनशक्तीचं ते सहन करण्याचे बोलतात ना क्षमता तुम्ही बिल्ड करा तुमच्या लाईफमध्ये. त्यांचं चौथी, कॉन्फिडंट आणि करेज हा इम्पॉर्टंट आपल्या माणसांसाठी आहे. लक्षात आहे, एखादा माणसाचा कॉन्फिडंट नाही म्हणजे तो इथे गोष्ट हरलेला आहे, अर्धी गोष्ट. ठीक आहे, नेवर बेंड युअर हेड, ऑलवेज होल्ड इट हाय. कधी पण तुमचा बोलतात ना तुमचा जो कधी लाईफ मध्ये बेंड होऊ नका. नेहमी तुम्ही बोलतात ना लाईफ मध्ये कधी पण मी जर कुणाला बोलतो तर नेहमी तुमच्या लाईफ मध्ये सुपरमॅनच्या पोज मध्ये राहा. लाईक काही जर लक्षात ठेवा, जर सुपरमॅनची पोज दिलात ना तुम्हाला स्वतःहून एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ठीक आहे, तर नंतर ही एक कॉन्फिडन्स झाल्या. पाचवी गोष्ट, करेज इज अ हार्ट ऑफ पीपल अँड नॉट इन वेपन. राईट आहे, जी करेज बोलतात, जी हिंमत बोलतात ना आपला, ती वेपन म्हणजे शस्त्र. राईट आहे, इव्हन आता जर शिवाजी महाराजांकडे जरी त्यांच्या हातामध्ये तलवार असली, त्यांची इट इज अ विल पॉवर दॅट एस्टॅब्लिश्ड अ गव्हर्नमेंट. लक्षात आला, इवन देर वर अ सॉर्ड इन द हँड. त्यांच्या हातामध्ये सॉर्ड म्हणजे तलवार त्यांच्या हातात असली तरी त्यांची जी विल पॉवर होती ना, ती त्यांच्या गव्हर्नमेंटनी, त्यांनी जे शासन त्यांनी क्रिएट केलेलं आहे त्यांचे, राईट आहे, त्यांचा ऍडमिनिस्ट्रेटर तुम्ही म्हणा. छत्रपती शिवाजी वॉज अ सेल्फ मेड वॉरियर. तुम्हाला माहितीच आहे, एक स्वतःहून ते बोलतात ना, जसं सेल्फ मेड बिलियनियर असतं तसे सेल्फ मेड वॉरियर होते. आणि त्यांनी जे ऍडमिनिस्ट्रेटर केलं ना, ते क्रिएट केलं त्याच्या विल पॉवरमुळे केलेलं आहे. ठीक आहे, तर तुमचा करेज तुमच्या हार्ट मध्ये असला पाहिजे, ना की तुमच्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी तुमच्यामध्ये. कारण की यू आर द बिगेस्ट बोलतात ना वेपन तुमच्या हातामध्ये. ठीक आहे, आणि सहावा माझा माय फेवरेट, सहावा माझा फेवरेट आहे स्पिरिट ऑफ फ्रीडम. स्वतंत्रता, जो स्वतंत्रताचा आत्मा आहे ना तुमच्यामध्ये, तो आम्ही जागा असला पाहिजे. फ्रीडम इज द, ते बोलतात ना एक वरदान. फ्रीडम हा तुम्हाला एक वरदान दिलेला आहे. इट इज अ बून. करेक्ट, इट बून विच एव्हरीवन हॅज द राईट टू रिसीव्ह. राईट म्हणजे अधिकार आहे. फ्रीडम हा प्रत्येकाचा राईट्स आहे. फ्रीडम हा प्रत्येकाचा राईट्स आहे, हा अधिकार आहे आणि हा वरदान दिलाय. फक्त आपल्याला तो अचीव करायचा आहे. आणि हा महाराजांचा पण फेवरेट होता आणि माझा पण फेवरेटच आहे. छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ लव्हर ऑफ फ्रीडम, स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ लव्हर ऑफ फ्रीडम, स्वराज्य. त्यांचे जीवन एक असा बोलतात ना मिशन होते, ज्यात त्यांनी बोलतात ना
त्यांनी काहीतरी वॉरफेअर ऍडमिनिस्ट्रेटर, एक मॅनेजमेंट होता आर्म फोर्सेस जे लोकांचे, त्याच्यामध्ये पर्सनल होत्या, त्यांनी ट्रेनिंग द्यायचे, सर्व्हिसेस द्यायचे. आणि कोणाला आणि प्रत्येकाला स्वतंत्र देण्याचा त्यांचा नेहमीचा एक प्रयत्न होता. त्यांना स्वतःला स्वतंत्र करायचं नव्हतं, पूर्ण आपल्या बोलतात ना सर्वांना स्वतंत्र करायचं होतं, आणि हा त्यांचा ध्येय, आणि हाही ध्येय माझा पण आहे. राईट आहे हे. सगळ्यात उत्साही व्यक्तीसाठी कोणतेही कार्य अशक्य नसतं. नो टास्क इज इम्पॉसिबल टू एनीबडी. नो टास्क, मी तुम्हाला खरं सांगतो ना, कोणताही टास्क आहे ना इम्पॉसिबल कुणासाठी नाही. जर तुम्ही बोलता ना, जेव्हा तुम्ही उत्साही असता, तेव्हा बोलतात ना, ती की डोंगराचं बोलतात ना, डोंगराची माती पण आहे ना, हे ढिगाऱ्यासारखं दिसतं. राईट आहे. की छोटासा एक मोठा डोंगर पण आहे ना, हा छोटासा एवढीसा ढिगाऱ्यासारखा दिसतो. तर तुम्ही नेहमी तुमचा ना ते उत्साह सोडू नका. करेक्ट आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवा, आणि लक्षात ठेवा. ठीक आहे. आठवी गोष्ट मी सांगेन की जसं कॉइनला दोन साईड असतात, तसेच आपल्या लाईफला पण दोन साईड असतात. राईट आहे. जसे की गुड गुड लाईफ आणि बॅड लाईफ असते. तर नेहमी लक्षात ठेवा, डू नॉट थिंक ऑफ एनिमी अ वीक. तुम्ही तुमच्या शत्रूला कधी आहे ना कमजोर समजू नका. डू नॉट बी सो ओव्हर कॉन्फिडंट दॅट युअर लाईफ विल नेव्हर हॅव दी प्रॉब्लेम. तेव्हाही तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट नका राहू, जी लाईफची सेकंड पार्ट आहे. एक चांगली गोष्ट, आणि ओव्हर कॉन्फिडंटही नसला पाहिजे. तर तुम्ही आपल्या लाईफला, जसे आपले लाईफ प्रॉब्लेम आहे ना, हे आपले कोण आहेत? हे शत्रू आहेत. राईट आहे. तर तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा, तुमच्या लाईफला प्रोटेक्ट करा, तुमच्या जॉबला प्रोटेक्ट करा, इन्कम सोर्सेस क्रिएट करा, जेणेकरून बघा, तोच माणूस पॉवरफुल आहे ज्याच्याकडे जास्त ऑप्शन्स आहेत. जर तुमच्याकडे कमाई करण्याचे 2 ते 3 सोर्सेस असतील, तर तुम्ही सगळ्यात पॉवरफुल असेल. तुम्हाला ते बॉस, तुम्ही कोणाच्या खालती वाकणार नाही. एवढं लक्षात ठेवा. तर ही गोष्ट नेहमी सतत ठेवा. हेल्थ इन्शुरन्स असो, लाईफच्या, फॅमिलीला टर्म इन्शुरन्स असो, व्हॉट एव्हर इट इज. राईट आहे. तर जसं जॉबसाठी करा, तुमचे नवीन इन्कम बरेच गोष्टी आहेत. एमर्जन्सी फंड डेव्हलप करा. ठीक आहे. नवी गोष्ट, नो नीड टू लर्न फ्रॉम आवर ओन फॉल्ट. लोक बोलतात ना की मी मिस्टेक करेन आणि मी शिकेन. नका ना, नो नो नो. तुम्ही यू कॅन लर्न अ लॉट फ्रॉम अदर पीपल मिस्टेक. तुम्ही दुसऱ्यांच्या मिस्टेक पासून भरपूर काय शिकू शकता. तुम्हाला स्वतःला मिस्टेक करण्याची जरूरत नाही, कारण की देर इज अ टन, म्हणजे अशा करोडो आणि लाखो मिस्टेक झालेले आहेत, आणि तुम्ही ते मिस्टेक करण्यासाठी थांबू नाही शकत. तुम्हाला 1000 मिस्टेक करायच्या, त्यासाठी थांबू शकत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्यांकडून शिका. राईट आहे. त्यानंतर 10वा गोष्ट, गॉड फक्त त्यांनाच ब्लेस करतं जे सेल्फ मोटिवेट असतात, जे सेल्फ इन्स्पिरेट स्वतः असतात. राईट आहे. सो वेन यू स्टार्ट लव्हिंग युअर गोल, तुम्ही जेव्हा तुमच्या गोलला लव्ह करायला सुरुवात करतात ना, फ्रॉम युअर हार्ट, तुम्ही तुमच्या हृदयापासून आणि तुमच्या माइंड पासून, द ग्रेस ऑफ गॉडेस, गॉडेस भवानी, भवानी देवी, तिच्या आशीर्वादाने यू विल गेट दी विक्ट्री. तुम्हाला खरोखर ती विक्ट्री भेटेल, जर तुम्ही तुमच्या गोलला तुमच्या हार्ट आणि माइंडनी जर तुम्ही प्रेम केलं तर. सो नाव बी अ कॉन्फिडंट, डू नॉट वरी. ठीक आहे. 11वा माझा फेवरेट आहे, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन अँड नॉलेज. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन आणि नॉलेज आहे. लक्षात ठेवा गाईज, की खूप खूप ही खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट आहे. ईच पर्सन शुड गेट एज्युकेशन. Because during a war, the things which not be achieved by a strength, that can be achieved by knowledge and trick the. राईट आहे. लक्षात ठेवा की जेवढा तुम्ही बोलतात ना, प्रत्येक माणसाने एज्युकेशन घेतलं पाहिजे, कारण की जेव्हा वॉर म्हणजे काय, आपले लाईफ प्रॉब्लेम आहे. हे कधी कधी बोलतात ना, आपल्या पॉवरनी, आपल्या स्ट्रेंथनी अचीव्ह नाही करू शकत, बट फ्रॉम द नॉलेज अँड द ट्रिक. आणि नॉलेज कुठून येतो? एज्युकेशन वरनं येतो. कारण की आपल्या केसमध्ये लाईफ प्रॉब्लेम हा एक सगळ्यात बोलतात ना, हा वॉर आहे आपला. आपल्या लाईफमध्ये लाईफ प्रॉब्लेम हा सगळ्याचा वॉर आहे. म्हणून मी तुम्हाला बोलतोय की एज्युकेशन घेणं कधी थांबू नका. अ ग्रेट पार्ट, आपल्या शिवाजी महाराजांचा सगळ्यात ग्रेट पार्ट आहे, एक अचिव्हमेंट काय होतं माहिती आहे? ड्यू टू ही स्मार्ट अँड क्लेवर मूव्ह. त्यांची बोलतात ना, त्यांची युक्ती आहे ना, शक्तीपेक्षा त्यांची युक्ती जास्त चालायची, कारण की स्मार्ट आणि क्लेवर मूव्ह होते. देन द पॉवर ऑफ वेपन, आणि त्यांची अँड द साईज, जी काय त्यांची साईज होती, आणि त्यांनी एवढं लक्षात केलं, त्यांनी छोटे स्मॉलर आर्मीज आहे ना, या छोटीशा स्मॉलर आर्मीने त्यांनी एक मोठा टेरर क्रिएट केलेला. म्हणजे बोला, टेरर क्रिएट केलेला कुणासाठी, कुणावरती? त्यांच्या शत्रूंच्या माइंडवरती, एवढ्या छोट्याशा सैनिकावरती. राईट आहे. त्यानंतर 12वा, टाइम चेंजेस इटसेल्फ. जे लोक डिटरमाइंड असतात आणि ते कंटिन्युअसली वर्क करतात त्यांच्या गोलवरती, किंवा इवन त्यांच्या वाईट दिवसामध्ये पण, काय काय त्याच्याने ऐकलं, वेळ स्वतःच बदलतं. जर तुमची बोलतात ना, तुम्ही वाईट परिस्थितीमध्ये तुमच्या
गोलवरती काम करत राहिलात तर टाइम चेंज होतो तुमच्यासाठी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, द स्ट्रॉंगेस्ट ऑफ एनिमी कॅन बी डिफीट विथ युअर कन्व्हिक्शन. स्ट्रॉंगेस्ट एकदम बोलतात ना, कितीही मोठा शत्रू असेल तुमच्या लाईफमध्ये, तुमचे गोल्स अचीव करता येत नसेल, तुम्हाला सक्सेस अचीव करता येतं, स्ट्रॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट हा डिफीट होऊ शकतो तुमच्या विश्वासाने, तुमच्या बोलणार स्ट्रॉंग कन्व्हिक्शननी, तुमच्या डिटर्मिनेशननी, तुमच्या जिद्दीनी, तुमच्या पॅशननी हे तुम्ही अचीव करू शकता. तर मी हे तुम्हाला हे 13 पॉईंट्स तुम्हाला मी सांगितले, आणि ह्या 13 पॉईंट जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केला तर तुमच्या लाईफला तुम्ही हरू नाही शकत. आणि मी तुम्हाला लास्ट शिवाजी महाराजांच्या एक बोलतात ना ह्याच्यावरती बंद करतोय की श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी आणि जय शिवाजी. मी तुम्हाला हा रेकॉर्डिंग इथेच मी स्टॉप करतोय, आणि हे मी तुम्हाला बोलतोय ना रिक्वेस्ट करतोय की हे तुमच्या लाईफमध्ये इंटिग्रेट करा आणि तुमची लाईफ फुलफिल करा. थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्यासाठी. थँक्यू.